ते बघ आलू बेटा बाबू, ते बघ आलू बेटा, ते बघ अनेक प्रकल्प या भागाचे असतील, मग ते लोकनेते शरद पवार बहुउद्देशीय भवन असेल, त्याचबरोबर आपल्या इथला वडगाव जलशुद्धीकरण केंद्राचा प्रकल्प असेल. सगळ्यात मोठी अडचण या भागाची कुठे त्रिमूर्ती चौक ते धनकोडी पोस्ट ऑफिस हा रस्ता सुद्धा ताईंच्या माध्यमातून आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या 2009 सालापासून सलग 3 टर्म खासदार होणाऱ्या तथा 7 वेळा सलग संसद रत्न, 2 वेळा सलग संसद महारत्न अशी कामगिरी भारतीय गणराज्याच्या लोकसभेमध्ये दाखवणाऱ्या आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचं सर्वप्रथम आपल्या धनकवडी भागामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. विलंबन व्हायचं कारण काय? की कांद्याला आणि दुधाला हमी भाव शेतकऱ्याला मिळावा, महागाई होऊ नये. महागाई न होता शेतकऱ्याला दुधाला कांद्याला भाव मिळावा याच्यासाठी मी मागवतो. आता तुम्ही मला सांगा, माझी मागणी रास्त होती का चुकीची होती? आता मी घोषणा दिल्या का? नाही. तिथे मध्ये वेलमध्ये म्हणतात तिथे गेले का? नाही. मी काही बोर्ड बोलले का? नाही. की कुठलाही पार्लमेंटचा नियम मोडला का? तर नाही. माझं दिलं बघी आता उमेदवारी तुम्ही असते पार्लमेंटमध्ये, तुम्ही कधी टी व्ही लावून माझं बघा, मी बसलेली तरी असते आणि जर सगळे घोषणा देत असतील तर मी फक्त संधी नाही दिली तर उभी राहते फक्त आणि हात वरून सांगते की मला बोलायची संधी. पण कांद्याला हमी भाव मिळावा, दुधाला शेतकऱ्याला पैसे मिळावे एवढ्यासाठी मी उभी राहिले. माझं निलंबन माझं म्हणणे निवडून आल्यानंतर 100 वेळा अन्यायाच्या विरोधात जर आवाज उठवल्याला निलंबन होत असेल तर मला एक नाही 1000 वेळा निलंबित केलं तरी मला काहीच नसतं. कारण ती लोकांची प्रतिनिधी, तुमची लोकप्रतिनिधी म्हणून दिली मला. तर तुम्ही म्हणाले पण तुम्ही विरोधात आहात, तुम्ही रोज विरोधच करता. मग सत्तेवाल्या मी असं म्हणणे तुम्ही सत्तेत असेल का किंवा सर्व महिला भगिनींना माझी विनंती आहे